नमस्कार मित्रांनो, मी जयकर मांडके माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो। मित्रांनो, आज मी आपल्यासमोर इयत्ता 9वीच्या इंग्लिशच्या पुस्तकातील जे तिसरं युनिट आहे त्यातील चौथा लेसन थिंक बिफोर यू स्पीक हा सादर करणार आहे। पान नंबर 81, 82 व 83 या 3 पानावर हा पाठ आहे। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। माझ्याकडे इथे पुस्तक आहे, तुम्हाला पुस्तकाची गरज भासेल। थिंक बिफोर यू स्पीक, पेज नंबर 81, 82 अँड 83। बोलण्यापूर्वी विचार करा, अशा प्रकारचं अशा आशयाचे शीर्षक आहे। मॅन वॉज मीन टू लिसन मोर अँड टॉक लेस। तर माणसाकडनं इथं मीनचं भूतकाळ इथं मींट असं वापरलेलं आहे, म्हणजे माणसाकडनं कुठली गोष्ट अपेक्षित होती की त्यानं अधिक ऐकावं आणि कमी बोलावं। म्हणजे काय, तर माणसाचा अर्थ किंवा माणूस म्हणजे असं अर्थ होता त्याचा की ज्यानं अधिक ऐकावं आणि कमी बोलावं। दॅट इज वाय ॲज द ग्रेट ब्रिटिश स्टेट्समॅन बेंजामिन डिझरेली से, आणि म्हणूनच एक महान असे ब्रिटिश राजकारणी मुत्सद्दी व्यक्तिमत्व, त्यांचं नाव बेंजामिन डिझरेली यांनी असं म्हटलेलं आहे, नेचर हॅज एंडोड मॅन विथ 2 ears अँड 1 mouth। निसर्गानं माणसाला एंडोइड केलंय, म्हणजे काय केलं तर संपन्न केलेलं आहे, त्याला बहाल केलेलं आहे किंवा देणगी दिलेली आहे। कशाची, तर 2 कानांची आणि 1 तोंडाची। इफ मॅन वॉज मीन टू टॉक मोर अँड लिसन लेस, ही वुड हॅव 2 mouths अँड ओनली 1 ear। आता माणूस म्हणजे माणसाचा अर्थ जर असा होता की त्यानं जास्ती बोलावं आणि कमी ऐकावं, तर त्याला 2 तोंड आणि फक्त 1च नाक निसर्ग म्हणजे दिलं असतं, असं बेंजामिन डिझरेली यांचं मत माणसाच्या बद्दलचं आहे। ते असं म्हणालेले होते की म्हणून मग आपण काय करायला हवं, तर आपण जास्ती ऐकायला हवं आणि कमी बोलायला हवं। इमॅजिन हाऊ वी वुड हॅव लुक हाऊ स्ट्रेंज विथ 2 mouths ऑन द 2 sides अँड 1 ear ॲट द सेंटर। तुम्ही कल्पना करा की आपण कसे दिसलो असतो की आपल्या दोन्ही बाजूला 2 काय आहेत, तर दोन्हीकडे 2 आपले तोंड आहेत, दोन्ही बाजूला 2 तोंड, आणि अगदी बरोबर मधोमध बरोबर काय आहे, तर जर इयर असता, फक्त 1च कान असता, तर आपण कसं दिसलो असतो याची कल्पना करा, असं ते असं इथं सांगितलेलं आहे। अँड माइंड यू द इयर्स आर लाईक पनल्स, आणि लक्षात घ्या ते जे कान आहेत की नाही ते नरसाळ्यासारखे आहेत, ओपन ऑल द टाइम, जे पूर्ण वेळ उघडे असतात। देअर इज नो डोअर विथ विच यू कॅन क्लोज देम। तिथं कानाला कुठल्याही प्रकारचं डोअर, आपल्या कानांना दरवाजा हा असत नाही, जे आपले कान हे नेहमी सदा सर्वदा उघडेच असतात। वेअरएज इफ यू हॅव टू स्पीक इवन सिंगल वर्ड, पण ज्यावेळेला जर तुम्हाला एकही शब्द जर बोलायचा असेल, तर दॅट मस्ट सिंगल वर्ड, दॅट वर्ड मस्ट पास थ्रू 2 walls। जर तुम्हाला एक साधा शब्द जरी बोलायचा असेल की नाही, तर त्या तुमच्या शब्दाला 2 भिंतींच्या मधून, त्या 2 भिंती पार करून त्याला जावं लागणार असतं। 2 fences, आणि त्याला 2 कुंपणं पण आहेत, आणि ह्या 2 भिंती आणि 2 कुंपणं पार करूनच तुमचा तो शब्द बाहेर पडणार असतो, एक जरी शब्द बोलायचा असेल तरी सुद्धा। देअर इज फर्स्टली द फेन्स ऑफ these 2 rows ऑफ टीथ। पहिलं कुंपण कुठलं आहे, तर 2 ज्या ओळी आहेत, कशाच्या,
दातांच्या ज्या दोन ओळी आहेत हे एक कुंपण आहे की आपल्याला पहिल्यांदा आपल्या शब्दाला क्रॉस करून पुढे जावं लागतं. त्यानंतर देअर इज सेकंडली द फेन्स ऑफ टू लिप्स, आणि त्यानंतर पुढं दुसरं जे फेन्स आहे, दुसरं जे कुंपण आहे ते दोन ओठांचं आहे. बिफोर अ वर्ड कॅन बी स्पोकन इट हॅज टू पास, इट हॅज टू पियर्स थ्रू दीज टू वॉल्स. तर बघा, कुठलाही शब्द बोलला गेल्याच्या अगोदर किंवा कुठलाही शब्द बोलला गेल्याच्या अगोदर त्या शब्दाला ह्या दोन ज्या काही भिंती आहेत आणि हे दोन जी काही कुंपण आहेत यांना छेदून त्याला बाहेर पडावं लागतं. थ्रू दीज टू फेन्सेस, या ज्या दोन भिंती आहेत आणि ह्या दोन जी कुंपण आहेत याच्या मधून त्यांना छेदून त्या शब्दाला बाहेर पडावं लागतं. देअरफॉर वी मस्ट थिंक ॲट लिस्ट ट्वाइस बिफोर वी अटर अ वर्ड. आणि म्हणूनच आपण एक साधा जरी शब्दाचं अटर म्हणजे उच्चारण करायचं असेल, एक साधा शब्द जरी आपण उच्चारायचा असला तरी सुद्धा आपण काय करायला हवं, तर आपण किमान 2 वेळेला तरी तो शब्द बोलण्या अगोदर त्याचा विचार करायला हवं असं इथं सांगतायत. अ व्हेरी वाईज मॅन वन्स रिमार्क दॅट ऑफ द अनस्पोकन वर्ड यू आर अ मास्टर. एक हुशार व्यक्तिमत्व त्यांनी आपलं एक निरीक्षण किंवा मत त्यांनी एकदा मांडलेलं होतं. ते असं होतं बघा, अनस्पोकन वर्ड यू आर अ मास्टर ऑफ द स्पोकन वर्ड, यू आर अ स्लेव. ते शब्दाला असं म्हणतात की न बोललेल्या शब्दा तू कोण आहेस, तर तू मालक आहेस. आणि जो बोलला गेलेला जो शब्द आहे त्याला असं म्हणतात की तू काय आहेस, तर यू आर अ स्लेव, म्हणजे तू गुलाम आहेस. जो शब्द बोललेला नाही, जो आपल्या मनात आहे तो मालक आहे, आणि जो शब्द बोललेला आहे, आपल्या ओठातून बाहेर पडलेला आहे, तो गुलाम आहे असं त्यांनी सांगितलेलं होतं एकदा. वन्स यू हॅव स्पोकन अ वर्ड यू कॅनॉट गेट इट बॅक. एकदा का जर तुम्ही शब्द बोललात तर तो शब्द आपल्याला परत भेटू शकत नाही, परत आपण घेऊ शकत नाही. डू वॉट यू विल, डू वॉट यू विल. बघा, म्हणजे तुम्हाला जर ते घेता येतो का तर तसं तुम्ही करू शकता का बघा. therefore you must be very careful about the words that you speak. आणि म्हणूनच तुम्ही काय करायला हवं, तर तुम्ही जे शब्द बोलणार आहात त्या शब्दांबद्दल अतिशय आपल्याला काळजीपूर्वक आपण त्या शब्दांचा वापर करायला हवा. ते शब्द बोलण्यापूर्वी आपण काय केलं पाहिजे, तर त्या शब्दांचा अतिशय काळजीपूर्वक आपण ते बोलले पाहिजेत. once the word has left your lips you will not be able to get it back. एकदा का शब्द तुमच्या ओठातून बाहेर पडला की तुम्ही त्याला परत घेऊ शकणार नाही. आणि हे सत्यच आहे, आपण एकदा बोललो की ते आपण शब्द परत कधी घेऊ शकत नाही. व्हॉट आर अनस्पोकन वर्ड्स. तर मग जे न बोललेले अनस्पोकन वर्ड्स नेमके काय आहेत, तर दे आर थिंग्स यू वॉन्ट टू से. तर ते अशा काही गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला म्हणायच्या आहेत बट रिमेन अनसेड, पण ते न बोलता तशाच राहिलेल्या असतात. ॲज थॉट्स इन युअर माइंड, म्हणजेच काय, जसं तुमच्या मनामध्ये तुमचे विचार जसे असतात तसेच हे अनस्पोकन वर्ड्स असतात. वन्स यू हॅव पुट द थॉट्स इन टू वर्ड्स. एकदा का जर तुम्ही तुमच्या विचारांना तुम्ही शब्दांमध्ये बदललं, रूपांतरित केलं, की वन्स द वर्ड्स हॅव लेफ्ट युअर लिप. एकदा का तुमच्या आणि विचारांना तुम्ही शब्दात रूपांतरित केलं, बदललं, आणि शब्द तुमच्या ओठातून बाहेर एकदा पडले शब्दां, यू कॅनॉट चेंज देम ऑर कंट्रोल देम. यानंतर मग मात्र तुम्ही त्यांना बदलू शकत नाही किंवा तुम्ही ओठातून बाहेर पडलेल्या शब्दांवरती तुम्ही नियंत्रण मिळवू शकत नाही. अ यंग मॅन वेंट टू हिज स्पिरिच्युअल टीचर अँड सेड, आय हॅव स्पोकन अ व्हेरी हर्श अँड अनकाइंड वर्ड्स टू माय फ्रेंड. एकदा एक तरुण व्यक्ती त्याच्या आध्यात्मिक शिक्षकाकडे गेला. स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक. आणि त्यांना असं म्हणाला की मी माझ्या मित्राला अतिशय कठोर आणि निर्दयी असे काही शब्द मी माझ्या मित्राशी बोललेलो आहे. अतिशय कठोर आणि निर्दयी असे शब्दोच्चारण मी माझ्या मित्राशी मी केलेलं आहे. त्याच्याशी मी खूपच कठोर आणि निर्दयीपणे मी बोललोय. अँड ही इज डीपली हर्ट. आणि तो यामुळं खूपच दुखावला गेलेला आहे. आय एम अफ्रेड आय हॅव लॉस्ट माय फ्रेंडशिप विथ हिम. मला भीती असं वाटते की कदाचित त्याची आणि माझी मैत्री राहणार नाही, मला त्याची मैत्री गमवावी लागते की काय याची मला भीती वाटते. हाऊ कॅन आय मेक अमेंड्स
तर मग मी याच्यामध्ये कशी दुरुस्ती करू शकतो, असं त्या आध्यात्मिक गुरूंना या तरुणानं विचारलं. द वाईज टीचर गेव हिम अ फ्रेश शीट ऑफ ब्लँक पेपर अँड अ पेन. तर जो काही सुज्ञ हुशार जे शिक्षक होते त्यांनी काय केलं, तर एक त्यांना कागदाचा एक तुकडा आणि जो कोरा कागदाचा एक तुकडा आणि त्यांना एक पेन दिला. ही सेड टू द यंग मॅन, राईट डाऊन ऑन दिस पेपर ऑल द हार्श थिंग्स यू सेड टू हिम. तर तू काय कर, तर हे ज्या काही तू कठोर असं काही जे निर्दयीपणाचे जे काही तू शब्द बोललेला होतास त्या सगळ्या गोष्टी, ते सगळे शब्द तू काय कर, तर या कागदावरती तू लिहून काढ, उतरून काढ. द यंग मॅन डीड ॲज ही वॉज टोल्ड अँड शोड द पेपर टू द टीचर. तर त्या तरुण माणसानं जसं त्या गुरूंनी सांगितलं तसं सगळे जे जे काही तो आपल्या मित्राला जे जे काही बोलला ते सगळं त्यानं त्या कागदावरती लिहून काढलं आणि तो कागद आपल्या गुरूंना दाखवला. त्यापुढे ते काय म्हणतात बघा, नाऊ tear up this sheet of paper into as many small bits as you can, the wise teacher said. त्यानंतर शिक्षकाने सांगितलं की तू आता काय कर, तर तू हा कागद आहे की नाही याचे अतिशय बारीक जेवढे शक्य होईल तेवढे तुकडे कर. म्हणजे तू फाड कागद आणि इतके बारीक बारीक जेवढे शक्य होतील तेवढे तू तुकडे कर, असं त्या सुज्ञ हुशार शिक्षकांनी त्या तरुण व्यक्तीला सांगितलं. Soon the single sheet was torn into 100 tiny bits of paper. आणि लगेचच एक अखंड असा कागदाचा तुकडा अगदी शेकडो अतिशय लहान अशा तुकड्यांमध्ये तो फाडला गेला. म्हणजेच काय, तर त्या व्यक्तीनं तो कागदाचा तुकडा इतका फाडला की त्याचे अगदी छोटे 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 शेकडो त्याचे तुकडे झाले. थ्रो द बीट्स आउट ऑफ दिस विंडो द टीचर टोल्ड हिम. त्यानंतर त्या शिक्षकाने असं सांगितलं की ही जे काही कागदाचे तुकडे आहेत की नाही हे आता काय कर, तू खिडकीतून बाहेर फेकून दे. दॅट वॉज इझिली डन. इट वॉज अ विंडी डे अँड द टायनी बीट्स वेर स्कॅटर्ड फार अँड वाईड इवन ॲज द यंग मॅन वॉच्ड. आता बघा, तर हे खूप सोपं होतं. कारण का, तर तो पटकन त्याने केलं, सहजपणे केलं ते. तो जो दिवस होता तो वारा वाहणारा दिवस होता. म्हणजे त्या दिवशी भरपूर वारा वाहत होता आणि ते खिडकीतून फेकलं की लगेच ते जे शेकडो असे जे काही कागदाचे तुकडे होते ते सगळे स्कॅटर्ड झाले, म्हणजे विखुरले, दूरपर्यंत जाऊन ते विखुरले. आणि अगदी तो तरुण माणूस तो सगळं ते पाहत होता, त्याच्या डोळ्यासमोर, त्याच्या समोरच ते सगळे कागदांचे तुकडे विखुरून गेले. नाव गो आउट into the street and collect as many bits of paper as you can, the teacher ordered him. त्यानंतर त्या शिक्षकाने त्याला आज्ञा दिली की तो बाहेर जा आणि रस्त्यावरती जेवढे काही जे कागदाचे तुकडे विस्कटून तू मागाशी म्हणजे तू टाकलेले आहेत आणि जे विस्कटलेले आहेत, विखुरलेले आहेत, त्यातले तुला जेवढे शक्य होतील तेवढे तू कागदाचे ते तुकडे तू गोळा करून इकडं घेऊन ये, असं त्याला सांगितलं. द यंग मॅन वॉज टेकन अबॅक. आता हे आपल्या शिक्षकाचं हे बोलणं ऐकताच त्या तरुणाला टेकन अबॅक म्हणजे त्याला धक्का बसला, शॉक झाला. बट दॅट विल बी डिफिकल्ट, ही स्टॅमर्ड. तो भीत किंवा अगदी तोत्रेपणानं अडखळत घाबरत असं पण हे खूपच अवघड असेल असं तो म्हणतो. इट विल बी डिफिकल्ट इंडीड बट डू गिव्ह इट अ ट्राय, द टीचर सजेस्टेड. त्याच्यानंतर त्या शिक्षकाने असं त्याला सांगितलं की हे निश्चितच हे अवघड, खरोखरच हे अवघड असणार आहे तुझ्यासाठी, पण प्रयत्न तरी कर. द यंग मॅन वेंट ऑन. ही रिटर्न हाफ अन आवर लेटर एक्झॉस्टेड. आता तो तरुण माणूस तिथून निघून गेला आणि अर्ध्या तासानंतर तो परत आला. तो थकलेला होता. He had not been able to get hold of a single torn bit from the paper he had torn up just a while earlier. आता या काही वेळापूर्वी त्यानं एका अख्ख्या कागदाच्या तुकड्याचे असे अनेक असे छोटे बारीक कागदाचे तुकडे केलेले होते. म्हणजे अख्ख्या कागदाचे त्याने अनेक बारीक तुकडे केलेले होते. ते सगळे तुकडे फाडलेले होते आणि ते नंतर टाकलेले होते, पण वाऱ्यावर ते सगळे उडून गेले होते आणि त्यातला एकही तुकडा, एखादा छोटासा तुकडा सुद्धा त्याला तो परत
आणता आला नाही. ते सगळेही वाऱ्याबरोबरतीच उडून गेले होते दूर कुठेतरी. दिस इज व्हॉट हॅपन्स विथ द स्पोकन वर्ड्स द टीचर सेड टू हिम. त्यानंतर त्या शिक्षकाने त्याला असं सांगितलं की बोललेल्या शब्दांबद्दलचं बाबतचं हे घडतं. म्हणजे काय तर बघा, वन्स यू हॅव स्पोकन द वर्ड्स अलाउड इट इज व्हेरी डिफिकल्ट टू टेक देम बॅक. एकदा का तुम्ही जे शब्द तुम्ही ते मोठ्याने त्याचं उच्चारण केलं की परत त्यांना परत मिळवणं हे खूपच अवघड असतं आणि ते परत घेता येत नाही. देअरफॉर लर्न टू थिंक बिफोर यू स्पीक इन अँगर. आणि म्हणून तू काय कर तर तू लर्न टू थिंक, तू विचार करायला शिक. कधी ज्या वेळेला तू रागात एखादी गोष्ट बोलणार असतोस, एखादा शब्द उच्चारण करणार असतोस, त्या रागात बोलण्या अगोदर तू काय करायला हवंस तर तू विचार करायला शिक. असं त्या शिक्षकांनी त्याला काय केला तर सल्ला दिला किंवा त्यांनी त्याला तशा प्रकारचं सुचवलं. आता पेज नंबर 83 वरती, सॉक्रेटिस वॉज वन ऑफ द वायसेस्ट मेन ऑफ द एन्शियंट वर्ल्ड. आता प्राचीन जगतामधील सॉक्रेटिस ही एक अत्यंत हुशार असं, जे काही त्यावेळची जी मंडळी माणसं होती त्यामध्ये सॉक्रेटिस एक अतिशय हुशार असं व्यक्तिमत्व होऊन गेलं. मेनी वेअर द यूथ्स हुज लाईव्स ही इन्फ्लुएन्स्ड फॉर द बेटर. तर त्यावेळेला असे अनेक तरुण होते की ज्यांची जीवन ही काय झालेली होती, जीवन ज्यांचं अनेक तरुणांचं जीवन हे चांगल्या प्रभावांनी प्रभावित झालेलं होतं. म्हणजे त्यांच्यावरती खूप चांगला त्याचा प्रभाव पडलेला होता आणि जे त्यांचं जीवन हे काहीतरी चांगल्यासाठी त्यांच्यावरती त्यांच्या विचारांचा प्रभाव पडलेला होता. कुणाच्या तर सॉक्रेटिसच्या. सॉक्रेटिस कन्सल्ड हिज डिसिपल्स टू कीप देअर माउथ शट. आता सॉक्रेटिसनी कन्सल्ट केलं म्हणजे ऍडवाइस केला किंवा गाइडेड किंवा ऍडवाइस म्हटले तर सॉक्रेटिसने काय केलं तर त्यांचे जे शिष्य होते त्यांना असा सल्ला दिला किंवा मार्गदर्शन केलं की तुम्ही काय करा तर तुम्ही तुमचं तोंड हे बंद ठेवा. अँड स्पीक ओनली वेन ॲब्सोल्युटली नेसेसरी. आणि त्याच वेळेला तुम्ही बोला की ज्या वेळेला बोलणं खरोखरच गरजेचं आहे, अत्यंत गरजेचं आहे, खरोखरच गरजेचं असेल तरच तुम्ही बोला, नसेल तर तुम्ही तुमचं तोंड बंद ठेवा. ओ वाईस वन, हाऊ मे वी नो वेन इट इज राईट टू स्पीक, दे आस्क्ड हिम. त्यानंतर त्या शिष्यांनी त्याला सॉक्रेटिस यांना विचारलं, ओ वाईस वन म्हणजे आदरानं त्यांना अहो सुज्ञ गृहस्थ असं म्हणून त्यांना विचारलं की मग हाऊ मे वी नो वेन इट इज राईट टू स्पीक. मग आम्हाला कसं कळणार की आता बोललेलं योग्य असेल की नाही, ते म्हणजे नेमकं आम्ही कधी बोलावं हे आम्हाला कसं कळणार, बोलण्याची आमची योग्य वेळ कधी आहे हे आम्हाला कसं कळणार, असं त्या शिष्यानं सॉक्रेटिसला विचारलं. मित्रांनो, यानंतर त्यांनी जे उत्तर दिलं ते अत्यंत महत्वाचं आहे. बघा, ओपन युअर माउथ टू स्पीक ओनली आफ्टर यू हॅव आस्क्ड युअरसेल्फ 3 क्वेश्चन्स. ज्या वेळेला तुम्हाला 3 प्रश्न विचाराल त्याच नंतर तुम्ही बोलण्यासाठी तोंड उघडा. त्याच्याच नंतर अँड रिसिव्ड अँड अफर्मेटिव्ह आन्सर टू ईच ऑफ द 3 रिप्लायड सॉक्रेटिस. आणि त्याच वेळेला तुम्ही बोला की ज्या वेळेला या 3ही प्रश्नांची उत्तर होकारार्थी, अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी उत्तर ज्या वेळेला तुम्हाला भेटतील त्याच वेळेला तुम्ही बोलण्यासाठी तोंड उघडा, म्हणजेच त्यावेळेला तुम्ही बोला, असं ते त्यांना त्यांच्या शिष्यांना म्हणाले. व्हॉट वेअर द 3 क्वेश्चन्स. तर मग ते 3 प्रश्न नेमके काय होते. द फर्स्ट क्वेश्चन वी मस्ट आस्क आवरसेल्फ बिफोर वी स्पीक इज इट ट्रू. बोलण्यापूर्वी आपण आपल्या स्वतःलाच आपण प्रश्न विचारायला हवा, इज इट ट्रू, हे सत्य आहे का, हे सत्य आहे. हा प्रश्न आम्ही कुठलाही एखादं वाक्य बोलताना आम्हाला स्वतःला विचारायला हवा की मी जे बोलतोय ते खरोखर सत्य आहे का. इफ वी आर नॉट शुअर अबाउट द वेरॉसिटी ऑफ व्हॉट वी आर सेइंग, इट इज बेटर दॅट वी डू नॉट अटर अ वर्ड. बघा, जर तुम्ही जे बोलत असाल
त्याच्या सत्यतेबद्दल तुम्हाला जर का खात्री नसेल, तुम्ही जो शब्द उच्चारणार आहात त्या शब्द उच्चारण्याची त्या शब्दाची त्याच्या सत्यतेबद्दल म्हणजे तो शब्द सत्य आहे की नाही याची जर का तुम्ही खात्री तुम्हाला नसेल तर तुम्ही काय करा, तर तो शब्द न उच्चारण केलेलंच खूप चांगलं होईल असं इथं सांगितलेलं आहे. अटर म्हणजे उच्चारण करणे किंवा उच्चार करणे. When we utter words carelessly, we ourselves become transmitters of untruth. ज्या वेळेला आपण निष्काळजीपणे काही शब्दांचं उच्चारण करत असतो, काही शब्द आपण बोलतो, त्यावेळेला आपण काय होतो, आपण स्वतः एक अनट्रूथचा ट्रान्समिटर्स होतो. म्हणजे खोटं पसरवणारा कुणीतरी असे एखादा व्यक्ती आपण बनून जातो. इथं ट्रान्समिटरचा अर्थ दिलेला आहे. हिअर इट मीन्स पर्सन्स हू स्प्रेड समथिंग, इन दिस केस अनट्रूथ. म्हणजे काय, तर अशी एखादी व्यक्ती की जे खोटं आहे असं खोटं पसरवणारी एखादी व्यक्ती, असा इथं अर्थ ट्रान्समिटरचा दिलेला आहे. तर बघा, द सेकंड क्वेश्चन टू आस्क इज इट प्लेझंट. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपण आपल्या स्वतःला विचारायचा की हे खरोखरच आनंददायक सुखकारक आहे. मेनी आर द एम्प्टी रिमार्क्स and vain statements that people make in idleness to hurt others. आता असे अनेक काही एम्प्टी रिमार्क्स असतात, म्हणजे निरर्थक किंवा असे पोकळ असे काही शेरेबाजी लोकांकडनं झालेली असते. काही वेन स्टेटमेंट्स असतात, काही व्यर्थ अशी काही वाक्य लोकांनी उच्चारलेली असतात की जी अगदी दॅट पीपल मेक इन आयडलनेस टू हर्ट अदर्स. म्हणजे काय, अगदी आळशीपणानं निरर्थकपणे इतरांना हर्ट करण्यासाठी अशा प्रकारचे काही निरर्थक पोकळ किंवा आपण बाष्कळ असं काहीतरी वल्लग्न अशा काही लोकांकडनं केल्या जातात. इट इज बेटर दॅट दीज अनप्लेझंट वर्ड्स रिमेन अनस्पोकन. आता हे जे सगळे आनंद न देणारे, सुखकारक नसलेले असे जे काही शब्द आहेत की नाही, हे शब्द न बोललेलेच बरे. ते न बोललेले शब्द, अनस्पोकन वर्ड झालेलेच चांगलं. म्हणजेच काय, तर निष्कारण, विनाकारण, गरज नसताना, अवास्तवपणे असे काही शब्दोच्चारण आपण करू नये किंवा काही कुठल्याही बाबतीत आपण शेरेबाजी करू नये. द थर्ड क्वेश्चन अकॉर्डिंग टू सॉक्रेटिस इज इट युजफुल. त्यानंतर सॉक्रेटिसच्या मते जो तिसरा प्रश्न जो होता तो असा होता की हे उपयोगी आहे, हे जे काय आपण बोलणार हे कोणाच तरी उपयोगी पडणार आहे की नाही, हेही प्रश्न विचारला पाहिजे. इज आवर स्टेटमेंट गोइंग टू बेनिफिट द लिसनर. म्हणजे काय, आपलं हे जे बोलणं आहे ते ऐकणाऱ्यांना, श्रोत्यांना त्यांच्या फायद्याचं ठरणार आहे, याचा प्रश्न आपण विचारायला हवा. विल आवर वर्ड्स ब्रिंग कम्फर्ट टू समवन. आणि काहीतरी हवस, म्हणजे काहीतरी आरामदायी, काहीतरी चांगलं असं आनंददायक असं आपले शब्द एखाद्याच्या जीवनामध्ये किंवा एखाद्याच्या बाबतीत काही आणणार आहेत का, सुखकारक असे काही शब्द आपल्या तोंडातून निघालेले त्यासाठी असणार आहेत का, असं आपण विचारायला पाहिजे. आर वी लायकली टू हेल्प समवन विथ व्हॉट वी से. बघा, आपण जे बोलून एखाद्याला आपण खरोखरच मदत करणार आहे का काय, याचा आपण विचार केला पाहिजे. म्हणजे आपण उगीच बडबडतोय, काय काम नाही म्हणून बडबडतोय, निष्कारण बडबडतोय, याच्यापेक्षा आपल्या बोलण्याचा काहीतरी उपयोग होणार आहे का, त्याच्यासाठी, त्याच्या फायद्यासाठी याचा विचार करायला पाहिजे. ओनली इन दॅट केस शुड वी गो अहेड अँड स्पीक. आणि फक्त अशाच वेळेला आपण काय केलं पाहिजे, आपण बोलायला हवं. म्हणजे काय बघा, तर बोलण्या अगोदर ते सत्य आहे की नाही ते आपण मनाला विचारावं, त्यानंतर ते सुखकारक आहे की नाही विचारावं, आणि ते गरजेचं आहे की नाही, उपयोगी आहे की नाही समोरच्या व्यक्तीच्या, असंच यासारखे प्रश्न आपण स्वतःला विचारून बघावेत आणि मगच आपण बोलावं. तर मित्रांनो, शब्द हे अगदी तलवारीसारखे असतात, त्यांचा वापर अतिशय जपून असा करायला हवा. माझा हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या अगदी मनापासून धन्यवाद. माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कृपया माझा चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओच्या खाली लाल बटन आहे ते दाबा
त्यानंतरचं बेल आयकॉन जरूर दाबा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद मित्रांनो.